10 दिवस अगदी आनंदात मजेत खरं तर आपण जगत असतो। मुंबईकर खरं तर घड्याळाच्या काट्यावर धावत असतात, मात्र गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणारे चाकरमानी असू देत किंवा मुंबईतले सगळे गणेश भक्त असू देत, सगळे अगदी तल्लीन होऊन बाप्पाची सेवा करत असतात, बाप्पाचं दर्शन घेत असतात। विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आरास साकारलेले असतात, त्या आरास पाहण्यासाठी, ते देखावे पाहण्यासाठी सगळे नागरिक घराबाहेर पडत असतात। त्याच निमित्तानं काहीसा वेगळं, काहीसं वेगळं आयुष्य जे आहे ते जगायला मिळत असतं आणि बाप्पा हेच काही सुखाचे क्षण आपल्याला देऊन जात असतात। हा तोच क्षण आहे ज्या क्षणी बाप्पा आपला निरोप घेतोय, अगदी भावपूर्ण आणि तितकंच जड अंतःकरणानं बाप्पाचं हे विसर्जन आता केलं जात आहे। पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुका आता या अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत आणि सगळी कोळी बांधवांची लगबग सध्या सुरू झालेली आहे बाप्पाला विसर्जित करण्यासाठी। लालबागच्या राजासह इतरही काही मंडळांचे बाप्पा इथे आहेत, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा असे हे सगळे बाप्पा सध्या गिरगाव चौपाटीवर दाखल झालेले आहेत आणि लालबागच्या राजाचं आता इथे विसर्जन होत आहे आणि त्याची थेट दृश्य साम टीव्हीवर आपण सध्या पाहू शकतोय। घर बसल्या तुम्ही बाप्पाचं हे विसर्जन पाहू शकताय। आपण पाहतोय सध्या बाप्पाचं विसर्जन आता केलं जाणार आहे। काहीच क्षणामध्ये लालबागच्या राजाचं हे विसर्जन होणार आहे। हा सोहळा 10 दिवस अगदी उत्साहात आनंदात पार पडला आणि आता हा शेवटचा क्षण आलेला आहे। वर्षभर आता बाप्पाची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे आणि सध्या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी ही अल्लोट गर्दी गिरगाव चौपाटीवर दाखल झालेली आहे। सगळ्याच मंडळांचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत, गणेश भक्त आहेत, जे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, बाप्पाला डोळ्यात साठवण्यासाठी इथे आलेले आहेत। अगदी रात्रभरापासून काल सकाळपासून हे सगळे गणेश भक्त जे आहेत ते मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत।